राजू भाई 6 डिसेंबरची तयारी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून येणाऱ्या नागरिकांसाठी निवाराची व्यवस्था महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून केली जात आहे। महानगरपालिकाने यावेळेस उत्कृष्ट अशा रीतीने अत्याधुनिक यंत्राचा वापर करून चांगल्या निवारा सोयी जनतेसाठी केलेले आहेत। तर हे आज आपण या ठिकाणी येऊन पाहणी करत आहोत। आपण या ठिकाणी उभे आहोत ज्या ठिकाणी शिवाजी पार्क आहे, म्हणजे मुंबईमध्ये दादर या ठिकाणी आपण शिवाजी पार्क या ठिकाणी मैदानामध्ये उभे आहोत। आणि या ठिकाणी 6 डिसेंबरची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ही तयारी चालू आहे। ते भारतातून जगभरातून जे लोक येतात, बाबासाहेबांचे अनुयायी येतात, त्या संपूर्ण अनुयायांसाठी ही व्यवस्था केली जाते शासनाच्या माध्यमातून, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून, त्याचबरोबर महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी उत्कृष्टरित्या ही व्यवस्था केली जाते आहे। हा आपण बघतो की इथे मी जिथे उभा आहे, हा उभा असलेला जो पॅन्डॉल आहे, हा पॅन्डॉल महानगरपालिकेच्या माध्यमातून ही व्यवस्था केली जात आहे। सध्या हे काम चालू आहे आणि आजची तारीख आहे 30 नोव्हेंबर आहे आणि म्हणजे 6 दिवस पूर्वी आधीच ही तयारी केलेली जाते। आणि आता आम्ही बघतो आहे की नेहमीप्रमाणे जी व्यवस्था केली जायची त्यापेक्षा लोकांच्या सूचना येतात, जशा जशा प्रत्येक वर्षी सूचना येतात त्या प्रकारे याच्यामध्ये बदल केला जातो आणि ॲडव्हान्स त्याच्यामध्ये बदल करून अजून त्याच्यामध्ये ॲड केली जातात काही गोष्टी, काही व्यवस्था। आता इथे बघतो आपण की डिसेंबर महिना आहे, पण डिसेंबर महिन्याबरोबरच इथे पंखेसुद्धा लावलेले आहेत। म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जर का गरमी जर वाढली तर इथे मग पंखेची व्यवस्था केलेली आहे। तर डिसेंबर महिना तर म्हणजे थंडीचा असतो, परंतु ह्याचीसुद्धा दखल घेतली जाते। तर आपण बघतो की आम्ही भारतीच्या माध्यमातून मी संपादक आहे आणि आपण हे ग्राउंड रिपोर्टिंग बघतो आपण की इथे चैत्यभूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये ही व्यवस्था केली जाते आहे। आणि 6 दिवस पूर्वी आधीच ही व्यवस्था केली जाते। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे लोक येतात, म्हणजे 6 डिसेंबरला येणारे जी लोक आहेत ते लाखोच्या पटीमध्ये येतात आणि बहुतेक सर्वात जास्त लोक येणारे हे इतरांसारखे जर भक्त असं म्हणू शकत नाही, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे, वैचारिक लेवलला मानणारे आणि ग्रंथांच्या माध्यमातून बाबासाहेबांना समजून घेणारे लोक हे चैत्यभूमीला सर्वात जास्त येतात। आणि मी नेहमीच आम्ही भारताच्या अग्रलेख आणि संपादकीयाच्या माध्यमातून मी उल्लेख करतो नेहमी की मागच्या वेळेस उल्लेख केला की सुरुवातीला 3 वर्षापूर्वी मी उल्लेख केला की इथे 100 कोटीची पुस्तकं विकली जातात। आणि गेल्या वर्षी मी जेव्हा अग्रलेख लिहिला त्या अग्रलेखामध्ये मी असा उल्लेख केला की 150 कोटीची पुस्तकांची उलाढाल होते आणि विक्री होते या ठिकाणी चैत्यभूमीला 6 डिसेंबरच्या दिवशी। आणि त्याचा आधी हे मला 5 डिसेंबर आल्यानंतर समजायचं की इथे येणारे नागपूरमधून येणारे आणि देशभरातून दिल्लीमधून सम्यक प्रकाशन असेल आणि बरेचसे प्रकाशनाची पुस्तकं या ठिकाणी येतात आणि त्यांच्याकडून हे मला समजतं की यांची विक्री किती होते। तर 150 कोटीची पुस्तकं ह्या 6 डिसेंबरला 5 डिसेंबरला 1-2 दिवसामध्ये एवढी उलाढाल केली जाते। म्हणजे इथे येणारा जो वर्ग जो आहे हा बाबासाहेबांना मानणारा आणि वैचारिक लेवलला स्वीकारणारा इथे वर्ग 6 डिसेंबरला येतो। आपण जे दादर या ठिकाणी शिवाजी पार्क या ठिकाणाहून आपण हे सगळं बघतो आहोत आणि अजून काही 5 दिवस आहे ही तयारी करण्याची, तरीसुद्धा चांगल्या प्रकारे बरं वाटतं की काही गोष्टी शासनाच्या आपण जबाबदारीने स्तुतीसुद्धा केली पाहिजे। शासन म्हणण्यापेक्षा आपणच आहोत, आपणच चालवतो, आपणच ते करून घेतलं पाहिजे। अशा भूमिकेमध्ये सर्वांनी काही त्रुटी असतील तर आपण निदर्शनात आणतो। काही वर्षापूर्वी 5-6 वर्षापूर्वी ते आपण बघितलं की साधे पॅन्डल होते आणि 6 डिसेंबरच्या दिवशी 5 डिसेंबरच्या आदल्या रात्री पाऊस आला मोठ्या प्रमाणामध्ये आणि पावसामध्ये लोक भिजत होते। आता आमचे जे कॅमेरा म्हणजे आता पकडलेले, ज्यांनी माझा कॅमेरा पकडलेला आहे ते आमचे जितेंद्र गायकवाड आमचे मित्र आहेत आणि आम्ही रात्री दौरा केला इथे पावसामध्ये लोक कसे असतील
तर बऱ्याचशा प्रमाणामध्ये लोक आजूबाजूच्या बिल्डिंग्समध्ये घुसले आणि जिन्यावरती थांबून तिथे निवारा घेत होते, म्हणजे पावसाचा आडोसा घेतो, पावसापासून ते सुरक्षा बचाव करत होते स्वतःचा. आणि मग शासनाला धावपळ झाली, पोलीस प्रशासनाची धावपळ झाली. मग बसेसच्या व्यवस्था करून मग काही लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज वडाळाचं आहे अशा ठिकाणी ठेवण्यात आले. काही वसतिगृह म्हणा, जे शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, ह्याच्यामध्ये व्यवस्था करण्यात आली. अचानक वेळेस अशा प्रसंगी काय करावं आणि मग लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून ही आत्ता आपण बघतो की ही जी जबाबदारी मोठ्या प्रमाणामध्ये शासनाने उचललेली आहे. आणि जो खर्च केला जातो तो खर्च जर बघायला गेलो तर कुंभमेळ्याचा जो खर्च आहे त्याच्या 10 पटीनेसुद्धा कमीच आहे. म्हणजे आपला जो खर्च 6 डिसेंबरला केला जातो तो कुंभमेळ्यामध्ये 10 पटीने ते 50 पटीने एवढ्या पटीने तो खर्च केला जातो. आणि म्हणूनच आता मी बघितलं काही लोक इथं रिपोर्टिंग करत होते कॅमेरा घेऊन, जे ब्राह्मण उच्चवर्णीय सुद्धा इथे येतात. आणि मग कधी कधी पेपरच्या माध्यमातून, कारण मीडिया हा उच्चवर्णीय वर्गांचा असल्याकारणाने ते असे रिपोर्टिंग करतात की बघा 6 डिसेंबरला आमच्या शासनाचा खर्च एवढा केला जातो, इथे लोक येऊन घाण करतात. आणि म्हणून मग इथं शौचालयाची आता निर्मिती केलेली आहे आणि शौचालयामध्ये लोक शौच करतात, त्यामुळे इथे घाण साफसफाई केली जाते. आणि स्वयंसेवक जे लोक आहेत, जे आंबेडकर अनुयायी, वेगवेगळे संघटना, फेसबुक वगैरे अशा माध्यमातून एकत्र येऊन इथे जी साफसफाईसुद्धा स्वतः आम्ही आंबेडकर अनुयायी करतो इथे. आणि अशा पद्धतीने बदनामी पूर्वी केली जायची, आज आमच्यासारखी अशी मीडिया उभा आहोत आणि मीडियाच्या माध्यमातून आम्हीसुद्धा दखल घेतो. आणि मग त्यांची जी भूमिका आहे, जी म्हणजे बदनाम करण्याची, आज ते करू शकत नाहीत, कारण सोशल मीडियाही तेवढा तरबेज आहे आणि लोक आपले अपडेट असतात. करोडो लोक आपले आंबेडकरी अनुयायी शिकलेले असल्याकारणाने चांगल्या पद्धतीने मीडिया हँडल करतात, सोशल मीडिया हँडल करतात आणि मीडियातसुद्धा कामं करतात. परंतु जो मीडिया आहे, जो इलेक्ट्रॉनिक्स जो मीडिया आहे आणि जो प्रिंट मीडिया हा उच्च वर्णाच्या हातात असल्याकारणाने त्यांच्या परीने त्या बातम्या फिरवतात. परंतु आज आपल्या हातामध्ये जे प्रत्येकाच्या हातामध्ये जो मोबाईल आहे किंवा छोटे मोठे कॅमेरा असतात त्या माध्यमातून आपण असे रिपोर्टिंग करतो आणि आज बघतो की हा जो खर्च केला जातो त्या मानाने कमीच आहे. परंतु शासनाने जो खर्च केला आणि चांगली सुविधा दिली ते सुद्धा चांगलीच भूमिका आपण त्याचं स्वागत करायला पाहिजे शासनाचं, की त्यांनी ह्या प्रकारे या ठिकाणी चांगली व्यवस्था केलेली आहे आणि करत राहावं पुढे पुढे. कारण इथे शौचालय आहे, काही शौचालय आम्ही आता पाहिलं की इथे स्टीलचे आहेत, म्हणजे चांगल्या क्वालिटीचे आहेत. सुरुवातीला आल्यानंतर मला आश्चर्य वाटतं की हे शौचालयाची व्यवस्था चांगल्या पद्धतीने केलेली आहे. पाणी म्हणा, सगळ्याच गोष्टी म्हणा, पूर्वी चिखल झाला होता पाऊस आल्यानंतर, मग तिचे दखल घेऊन अजूनही त्याच्यामध्ये काय बदल त्यांनी केलेला आहे. तर ह्या ठिकाणी जो प्लाय आपण बघतो, हे प्लाय अशा पद्धतीने जवळजवळ एका बाजूला हे 500 प्लाय आहेत, त्या बाजूला 500 प्लाय, म्हणजे 1000 ते 1500 प्लायची अंतरलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये नंतर मग ह्याच्यावरती अजून एक कार्पेट येणार आहे चांगल्या पद्धतीने आणि याच्यावरती नंतर मग गाद्या टाकल्या जातील. म्हणजे सगळ्या व्यवस्था सुविधा आहे. बाजूला ते हे हवेपासून संरक्षण व्हावं म्हणून ते पडदे आहेत, सरकवू शकतो, गरमी झाली तर बाजूला करू शकतो. तर अशा पद्धतीने ही चांगली व्यवस्था केलेली आहे आणि जे चांगलं आहे ते आपण बोलायला पाहिजे, चांगलं आहे. आणि समिती आहे, सगळ्या गोष्टी आहेत, महानगरपालिका आणि हे दादरमधल्या महानगरपालिकेच्या जिनोद विभागामध्ये हा विभाग येतो. आणि मग लोक काही 8 दिवसापूर्वी किंवा 15 दिवसापूर्वी दादर ह्या ठिकाणी जाऊन जिनोदमध्ये जाऊन जे पुस्तकांचे स्टॉल असतात ते पुस्तकाचे स्टॉल, जेवणाचे स्टॉल असतील किंवा ज्याला जे काय करायचं या ठिकाणी त्याचा परवाना घेतला जातो, त्या परवान्याचा तिथे पैसे भरले जातात रितसर, म्हणजे 1,500-2,000 हजार रुपये तिथे भरले जातात पालिकेला. त्याच्या जमिनीचा जो काही खर्च असतो तो दिला जातो, त्याची पावती घेतली जाते, रितसर अर्ज केला जातो. आणि त्याच्यानंतर मग जो डेकोरेटर असतो त्या डेकोरेटरकडून म्हणजे ते जे पॅन्डल असतो तो पॅन्डल बांधण्याचा खर्च देऊन त्याच्याकडून इलेक्ट्रिसिटी म्हणा या सगळ्या सुविधा घेतल्या जातात. पण इथे हे बाकीचे जे प्रायव्हेट जे स्टॉल लावणारे लोक असतात, पुस्तक विक्रेते असतात, हे काय फुकट येत तर शासनाच्या जमिनीवर किंवा शासनाच्या पेंडॉलमध्ये ते लोक आपली ही म्हणजे सुविधा देत नाहीत, तर आपण स्वतः खर्च करतो या ठिकाणी. मग हे जे लोकांमध्ये जे गैरसमज आहेत की आम्ही शासन एवढ्या पद्धतीने एवढा खर्च करतो आहे, तर हा जो खर्च शासनाचा आहे, जी व्यवस्था जी पालिकेकडून केली जाते किंवा पोलीस प्रशासनाकडून केली जाते किंवा पाण्याची सुविधा म्हणा, ही PG पॅन्डॉलची सुविधा म्हणा, ही पालिकेची आहे, शासनाची सुविधा आहे. आणि बाकीच्या गोष्टी जे बघायला गेलो आपण तर लाखो लोक या ठिकाणी येतात, पण कधीही अशा वाईट प्रसंग घडलेला नाहीत, कोणतीही दुर्घटना झालेली नाही आहे, बलात्कार म्हणा असे चेंगराचेंगरी होत नाहीत आणि शिस्तबद्ध डिसिप्लिन. आणि हा वर्ग जो आहे हा बौद्धिक वैचारिक असल्याकारणाने हा कधी घाबरतसुद्धा नाही.
काही वर्षापूर्वी आम्ही इथे पाहिलं होतं की बुद्धगयामध्ये बॉम्बस्फोट झाला होता, बरोबर नाही, बुद्धगयामध्ये. आणि त्याच्यानंतर 6 डिसेंबर होतं आणि मग 6 डिसेंबरला पण काही प्रमाणामध्ये अफवा करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आंबेडकरी समाज त्या गोष्टीला भीक घातली नाही आणि तेवढ्याच जोराने तो या ठिकाणी येतो. तुम्ही कितीही षडयंत्र करा, परंतु त्या षडयंत्राला आम्ही कधीही या देशामध्ये जो आंबेडकरी वर्ग आहे हा देश आणि देशासाठी मरणारे आहोत. आंबेडकरीवादी जरी असलो तरी आम्ही संविधानप्रेमी आहोत, भारतीय आहोत आणि ह्या भूमिकेमध्ये, ह्या लोकशाहीच्या भूमिकेमध्ये आम्ही जगतो. ही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी ही शिरा आमच्या खांद्यावरती घेऊन, ही जबाबदारी घेऊन बाबासाहेब म्हणतात की कोण माणसे किती जबाबदारीने काम करू शकतील व किती, म्हणजे माझ्या पश्चात कोण माणसे किती जबाबदारी काम करू शकतील, ही जबाबदारी कोण घेईल. मला आशा आहे काही जबाबदार तरुण निपजतील व ही जबाबदारी ते आपल्या शिरावर घेतील असे बाबासाहेब म्हणतात. त्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये जो आंबेडकरी वर्ग, तरुण वर्ग हा आपली जबाबदारी स्वीकारेल आणि काम करेल अशी ह्या जे आज आपण 30 नोव्हेंबर रोजी या दादर चैत्यभूमी 30 नोव्हेंबर 2025 रोजी ह्या ठिकाणी आपण उभे आहोत. आणि मी जे काही बोललो हे बोलण्याचं कारण की सोशल मीडियाच्या माध्यमातून काही गैरसमज पसरवले जातात. ते गैरसमज बाजूला सारण्यासाठी आणि गैरसमज दूर करण्यासाठी हे मी बोलत आहे. तर या ठिकाणी आम्ही इथेच थांबतो. पुढे आपण जर 3-4 दिवसानंतर अजून काही तयारी झाली तर आपण त्याचं रिपोर्टिंग बघू. माझ्याबरोबर आमचे जितेंद्र गायकवाड प्रतिनिधी आणि मी दिनेश मोदीला संपादक या ठिकाणी आपल्याला ही सर्व कथन केलेलं आहे. इथेच थांबतो.